तर इथे ओल्या काजू आणलेल्या आहेत त्या मी आता चिरत आहे। तर ही विळती आहे, तर याला मी तिळेल तेल लावून घेतलेलं आहे, प्लस माझ्या हाताला पण मी तिळेल तेल लावून घेतलेलं आहे। आणि ही आमची सोनी, सोनी ते इथं बस, इथे नाही। तर चला आपण चिरू। तर माझ्या इथं काजू चिरून झालेले आहेत, तर ह्या आता मी सोलणार आहे। तर त्यासाठी मी ह्या काजूला चीक असतोय, तर तो चीक हाताला लागला की हाताची सालं जातात, तर मी हाताला प्लास्टिक लावणार आहे। तर त्याआधी मी प्लास्टिक लावायच्या आधी सुद्धा मी तिळेल तेल लावलेलं आहे, तरी पण मी सेफ्टीसाठी प्लास्टिक घालणार आहे एका हातामध्ये आणि एका हातामध्ये चाकू। तर ह्या हातामध्ये मी प्लास्टिकची पिशवी घालणार आहे आणि हातान चाकूंच्या सहाय्याने तर इथं मी काजू सोलणार आहे। तर यासाठी पहिल्यांदा मी बांधून घेते। आता हाताला चीक लागू नये त्याच्यासाठी। माझा जो मागचा व्हिडिओ होता शेताकडे गेलेल्या ओल्या काजू आणण्यासाठी, तर तिथं मला कमेंट आली होती की ओल्या काजू कशा सोलायच्या किंवा साफ करायच्या, त्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ करत आहे। आणि तुमचं धन्यवाद, कारण असेच मला कमेंट किंवा साथ देत जा, तर तुमच्यासाठी मी असं नवीन नवीन व्हिडिओ बनवत जाईन। तर आता माझं सोलून झालेलं आहे। तर एवढे आपले काजू गर निघलेले आहेत, तर याची आता मी भाजी बनवणार आहे। हे जे काजूचे गर आपण सोललेले आहेत तर ते 5 मिनिटं गरम करून घ्यावे लागतात, कारण त्याच्यावरती अजून एक सालीचं कवर असतं, तर ते निघण्यासाठी। तर इथे मी हाताला तेल लावलेलं आहे आणि हे गरम करून घेतलंय, तर हे आपण असं सोलायचं। इथे इथे
खाली वे जायचं ते बस. तुला पाहिजे इथं बस. बस इथं. सोनीला वाटले हे मासे आहेत म्हणून सोनी आले. सोनी मासे नव्हे जा. कोळंबी साफ करताना ती सारखं येते आणि ती खाते, त्यामुळे तिला वाटायला हे तेच आहे मासे कोळंबी. त्यामध्ये वास घेऊन गेली. जोपर्यंत तिच्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत सोनी काय हलत नाही जागेवरनं. तरी अजून बघायला याला चीक भरपूर असतोय, त्यामुळे मी इथं 2 टाइम पाण्यातून काढलेला आहे. तरी सुद्धा पाण्याचा कलर तुम्हाला दिसतच आहे. तर असं पूर्ण सोलून घेत आहे. जी स्किन आहे ती पण काढावी लागते. त्यानंतर याची आपण भाजी बनवणार आहे. खाताना जितकी भाजी चविष्ट लागते ही ओल्या काजूची, तेवढेच त्यामागील कष्ट पण आहेत. तर मी इथे फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, ओलं खोबरं आणि कोथिंबीर चिरणार आहे. गॅसवर कढई ठेवू आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपण तेल घालू. तर मी तर जिरं मोहरी घालत आहे कारण आपलं तेल गरम झालेलं आहे. कांदा घालू. कांदा 1-2 मिनिटं परतून घेऊ. आलं लसूण पेस्ट घालत आहे. कच्चेपणा गेला तर यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊ. कांदा आणि टोमॅटो इथं भाजलेला आहे आणि मी इथं वाटण करून घेतलेलं आहे. तर वाटणासाठी मी घातलेली आहे कोथिंबीर, थोडासा पुदिना, कारण आता गरमीचे दिवस चालू आहेत त्यामुळे, आणि आपलं भाजलेला कांदा, खोबरं, थोडं तीळ असं हे वाटण आहे. तर हे आपण आता घालून घेऊ. यामध्ये हळद, घरची लाल चटणी, हे मसाल्याच्या ह्याच्यामध्येच पाणी आहे हे घालून तेल सुटेपर्यंत याला चांगलं आपण भाजून घेऊ.
इथं मी घालत आहे घरचं तूप, जे मी घरीच बनवलेलं आहे. तेल चांगलं सुटलेलं आहे, त्यामुळे आपण जे सोलून घेतलेले काजूचे गर आहेत तर ते आपण घालून घेऊ यामध्ये. तर इथे मी ओलं खोबरं घालून परतून घेतलेलं आहे. जर तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. चवीपुरतं मीठ आणि अर्धा ग्लास पाणी घालून हे आपण चांगलं शिजवून घेऊ. भाकरी घे जा. कट बघा किती सुंदर आलेला आहे. तर इथं काजू शिजली आहे का ते बघू. तर गरम फार असल्यामुळे मला बघता येत नाही आहे. इथं आपली आता काजू शिजलेली आहे. तर वरून मी कोथिंबीर घालून गॅस मी बंद करत आहे, कारण अशी आपली ओल्या काजूची भाजी तयार आहे. तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा.